रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा. श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आणि ज्यांच्या भारुडावरती चिंतन चालू आहे असे आमचे प्रतिष्ठान पैठण निवासी श्री शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणी नतमस्तक होऊन कोटी कोटी प्रणाम करून आजच्या सेवेला सुरुवात करूया. नाथांची भारुड आणि त्यावरची ही आपली चिंतन सेवा. त्या चिंतन सेवेचा आजचा 33वा भाग म्हणजेच नाथांची भारुड भाग 33. मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना, भारुडावाचा अभंग घेत असताना वासुदेव प्रकरणातल्या अभंगावर आपण चिंतन चालू केलं. ते चिंतन पूर्ण होऊ शकलं नाही. उर्वरित चिंतन आपण आज करण्याचा प्रयत्न करू. आपणास कल्पना आहे, ज्यांनी ज्यांनी मागचा भाग ऐकला असेल त्यांना माहिती आहे, ती करू वासुदेव स्मरण. वासुदेवाचं स्मरण करता 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 संत महात्म्या आपल्याला आपणही वासुदेवाचं स्मरण करा हे सांगत असताना आपल्याला सांगतात, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नाही का. अशा प्रकारचा तो अभंग होता. मागच्या भागामध्ये आपण थोडं चिंतन केलं. पहिले अभंग म्हणतो आणि नंतर मग चिंतनाला सुरुवात करतो. कर जोडून विनावितो तुम्हा, नका करू संसार श्रम, नका गुंतू विषय काम, तुम्ही आठवा मधुसूदना गा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना गा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचामणी साधन. तुम्ही आठवा मधुसूदना गा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हेची माझी विनवणी, जोडून या कर दोन्ही, शरण एका जनार्दनी. तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी गा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. असा ह्या वासुदेव प्रकरणातला हा नाथरायांचा उत्कृष्ट असा अभंग आपण चिंतन करतो आहो. मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपलं फक्त कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा यावरच चिंतन आपलं 30-32 मिनिट आपण ह्याच पदावर चिंतन केलं की कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नाथराय वासुदेवाचं रूपक घेऊन वासुदेवाच्या रूपकातून आपल्याला उपदेश करतात आणि सांगतात की मी तुम्हाला दोन्ही हात जोडून विनंती करतो की तुम्ही काय करा, वासुदेव वासुदेव म्हणा. यात आपल्या पदावर आपलं चिंतन झालं. आता आपण पुढचं चिंतन थोडं करण्याचा प्रयत्न करू. नाथरायांनी या वासुदेव प्रकरणामध्ये तुम्हा मला जागृत करण्याचा प्रयत्न केला. नव्हे सर्व संतांनीच आपल्याला अनेक अभंगातून उपदेश करत असताना आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न केला. या वासुदेव प्रकरणातल्या अभंगातून सुद्धा आपल्याला महाराज जाग करण्याचा प्रयत्न करतात की बाबा रे,
तुम्हाला आम्ही दोन्ही हात जोडून विनंती करतो की तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अशी विनंती करण्याचं काम का पडलं की मनुष्य वासुदेव वासुदेव म्हणत नाही म्हणजे परमात्म्याचं नामस्मरण करत नाही, नामचिंतन करत नाही, भगवत भक्ती करत नाही. त्यामुळं सांगायचं काम पडलं की तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. बरं, मग मनुष्य करतो काय हो? तुम्ही आम्ही आपण करतो काय? आपण नामचिंतन करत नाही, पूजापाठ करत नाही, परोपकार करत नाही, दानधर्म करत नाही, वेदशास्त्राचं पठण करत नाही, ज्ञानेश्वरी वाचत नाही, गाथा वाचत नाही, भागवत वाचत नाही, अभंग वाचत नाही. मग आपण करतो काय? महाराज म्हणतात, अरे बाबा, तुम्ही जे करताय ना त्यांनी श्रम होते असं काहीतरी करता. तुम्हाला कष्ट पडतील असं तुम्ही करता. ते कष्टप्रद जीवन तुम्ही जगताहे. महाराज म्हणतात, असं कष्टप्रद श्रम येईल असं जीवन का जगतो? आवश्यकता काय तुला? नका करू संसार श्रमा. नाथरायांचं करजोडून विनवितो तुम्हा, नका करू संसार श्रमा. आता हा कर जोडून विनवितो तुम्हा सर्व ठिकाणी लावलं तरी चालेल. जसं कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तसंच कर जोडून विनवितो तुम्हा, नका करू संसार श्रमा. संसाराचा श्रम करू नका, संसार श्रम करू नका. आता बघा, संत महात्म्यांच्या अभंगाचा अर्थ लावत असताना विचार करून त्याचा अर्थ लावावा लागतो किंवा महात्म्यांच्या मुखातून ऐकून आपण तो अर्थ लावला पाहिजे. इथे नका करू संसार श्रमा याचा अर्थ संसारामध्ये म्हणजे जीवनामध्ये श्रम करू नका असा आहे का? म्हणजे कुठलेही कष्ट न करता ऐदी बना, आळशी बना, असा त्याचा अर्थ आहे का? मला एक सांगा, नका करू संसार श्रमा असं ज्यावेळेला एकनाथ महाराज म्हणतात त्यावेळेला त्यांना अभिप्रेत काय आहे याचा आपण विचार केला पाहिजे की नाही? आता नाथरायांच्या मनामध्ये नेमकं त्यांना अपेक्षित काय आहे हे जरी आपल्याला कळत नसलं किंवा 100% कळत नसलं तरी पण त्यांच्या इतर अभंगाच्या प्रमाणावरून किंवा तत्पश्चात झालेल्या संतांच्या प्रमाणावरून आपल्याला अंदाज लावता येईल ना हो की नाथरायांना नका करू संसार श्रमा म्हणजे काय म्हणायचं आहे. एवढं तर नक्की भाऊ की नका करू संसार श्रमा म्हणजे तुम्ही नोकरीवाणी करू नका, काम धंदा करू नका, कष्ट करू नका, फुकटचं खा, भीक मागून खा, चोऱ्या करून खा, कुठलेही कष्ट न करता लोकांचं काहीतरी लुटून खा असा त्याचा अर्थ आहे का? नाही ना. नका करू संसार श्रमा याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. महाराज म्हणतात संसारामध्ये अत्यंत श्रम, अत्यंत कष्ट आहे. महाराज संसारामधले कष्ट हे पारमार्थिक कष्टापेक्षा जास्त आहेत की कमी आहे हा एक स्वतंत्र प्रवचनाचा विषय आहे. आपण करू कधीतरी त्यावर एक चिंतन. पण एक गोष्ट सांगून जातो, नका करू संसार श्रमा असं नाथराय म्हणतात की मी तुम्हाला विनवणी करतो, तुम्ही संसार श्रम करू नका, संसार श्रम करू नका. हे बघा, संत महात्म्यांनी संसार केला पण संसारातला श्रम, संसार श्रम केला नाही म्हणजे काय रे? संसारामध्ये अडकले नाही महाराज, गुंतले नाही. लोभ, माया, ममता, अहंकार, संसाराच्या अंगे अवघीचं व्यसने. संसारामध्ये अनेक व्यसन असतात महाराज. व्यसन म्हणजे अलीकडचे व्यसन म्हणत नाही मी. संसारामध्ये अनेक व्यसन आहे. अहंकार आहे, ममता आहे, लोभ आहे, मान आहे, दंभ आहे. हे सर्व व्यसने संसारामध्ये आहे. संसाराच्या अंगी अवघीचं व्यसने नाही का? असे व्यसन आणि या व्यसनामुळे जे श्रम होतात ना ते श्रम करू नको. महाराज म्हणतात नका करू संसार श्रमा. हा अर्थ आपल्याला इथे घ्यावा लागेल, कारण संसारामध्ये भरपूर श्रम आहे. तुकोबारायांनी संसारामध्ये श्रम केलेत की नाही? केलेत. तुकोबारायांचा जर पूर्व इतिहास बघितला तर तुकोबारायांनी ऐदीपणानं एक ठिकाणी बसून कष्ट न करता
कुठेही खाण्याचा प्रकार, जेवणाचा प्रकार केला का महाराज? त्यांनी आपलं दुकान चालवलं, कष्ट केले, संसारासाठी कष्ट केले आणि मग आपली उपजीविका केली. चोकोबार आहे बघा, चोकोबारांनी गुरंढोरं ओढली, कामं केलं आणि मग पोट भरली आपली. सावतबारांनी काय केलं? सावतामाळ्यांनी कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. सावतबांनी तर मळा फुलवला महाराज, कांदा मुळा भाजी. गोरोबा काकांनी मडके भाजलेत. सर्व संतांनी आपलं काम केले, श्रम केले. पण श्रम करत असताना जे काही करतो ते देवा तुझ्यासाठी करतो ही भावना ठेवली, म्हणून त्यांना त्या संसारातले श्रम जाणवले नाही. म्हणून तुम्हाला संसारामध्ये श्रम जाणवतात, कारण ते आपल्यासाठी करतो. प्रत्येक गोष्ट ही देवासाठी करतो असा जर भाव आला तर श्रम वाटणार नाही. संसारामध्ये आम्हाला आपल्याला श्रम वाटतात, कष्ट वाटतात. महाराज म्हणतात ते श्रम करू नको, ते कष्ट करू नको. त्यालाच म्हणायचं कर जोडून विनावितो तुम्हा, नका करू संसार श्रम. म्हणजे संसार श्रम करू नको. संसार घडतच असतो हो, तो प्रयत्नाने करावाच लागत नाही. परमार्थ मात्र प्रयत्नाने करावा लागतो. मला सांगा, संसारामध्ये काय भूक लागायसाठी प्रयास करावे लागतात का? 12 वाजले का भूक लागतेच ना. झोप याव्यासाठी काहीतरी प्रयास करावा लागतात, झोप येतेच ना. मनुष्य जन्माला आला का ज्या विधी ठरल्या त्या होतातच महाराज. त्यासाठी विशेष श्रम करावे लागतात असं नाही ना. मग संन्यासी जरी असला तरी त्याला संसार आहेच. आता तो विषय आपला नाही, आता आपण त्यावर चर्चा करणार नाही, चिंतन करणार नाही. परंतु संसार प्रत्येकाला आहे, पण त्या संसारामध्ये श्रम केले, पण ते देवासाठी केले असं कधी घडतंय का? आणि असं ज्या दिवशी घडेल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं वासुदेव स्मरण होईल. महाराज म्हणतात, अरे तुला वासुदेव स्मरण करायचं आहे ना, एक काम कर ना, तू चालू तर कर. मग काय चालू करू महाराज? कर जोडून विनवतो तुम्हा, नका करू संसार श्रमा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मुद्दा असा आहे, महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, संसार श्रमा, नका करू संसार श्रमा. आणि पुढचं पद असं आहे, तेही अत्यंत महत्वाचं आहे, नका गुंतू विषय काम, कर जोडून विनावितो तुम्हा, नका गुंतू विषय कामा. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की कर जोडून विनवितो तुम्हा हे प्रत्येक ठिकाणी लावू शकता, आणि तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हेही प्रत्येक ठिकाणी लावू शकतात. अभंगाचा थोडा अर्थ समजत असताना हे आपण लावून घेतलं तर कुठेही त्याचं वावगं होणार नाही. तेव्हा महाराज त्या ठिकाणी असं म्हणतात, कर जोडून विनवितो तुम्हा, नका गुंतू विषय कामा. विषय कामामध्ये गुंतू नका, विषय कामामध्ये गुंतू नका. याचा अर्थ विषयामध्ये रत होऊ नका, नाही का? मग महाराज म्हणतात, मी हात जोडून विनंती करतो, कर जोडून विनवितो तुम्हा, नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा. विषय कामामध्ये गुंतू नका. कारण प्राय माणसाचा स्वभाव असा आहे महाराज, माणसाला विषय गोड वाटतात. विषय गोड आहेत का? पंच विषय गोड आहेत का? अहो, एका विषयाचा जर विचार केला तर प्रत्येक विषय आपल्याला त्या ठिकाणी अधोगतीला नेतो, आपल्या जीवनाचं पतन घडवून आणतो. आपल्याला माहिती आहे ना, रस पंचविषय आपल्याला सांगितलंय. पतंग म्हणजे ती फकळी त्या ठिकाणी दिव्यावरती झेप घेते, परिणाम काय होतो? पतंग जळून जाते, म्हणजे ती फकळी जळून जाते. त्या ठिकाणी मासा गळाला लागतो, कारण त्याला रसाचा विषय त्या ठिकाणी होतो. घराणे मृग
वासाने त्या ठिकाणी सुंदर असा त्या ठिकाणी म्हणजे काय नादे मृग, सुंदर आवाजाने गाण्याने मृग त्या ठिकाणी भुलून जातो, विषयामध्ये भुलून. अनेक पंचविषयाचे आपल्याला माहिती आहे, आपण मागे चिंतन केलं होतं, पुन्हा ते चिंतन मांडणार नाही. पण अशा या पंचविषयामध्ये माणूस गुंतून जातो. आणि महाराज तर म्हणतात, नका गुंतो विषय कामा. विषय सुटतो का? पण विषय सुटला जरी नाही ना महाराज, त्याचं यथार्थ स्वरूप कळलं पाहिजे की नको. हा विषय आहे कसा? विषय विषयाचा प्रतिपाडू. माऊली ज्ञानोबा म्हणतात, विषय विषयाचा प्रतिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. कडू विषय गोड लागतो आणि गोड विषय कडू लागतो. परमार्थ हा गोड आहे पण तो कडू लागतो. विषय हा कडू आहे पण तो गोड लागतो. कारण विषयामध्ये क्षणभर त्या ठिकाणी सुख आहे महाराज, क्षणभर सुख आहे. आणि त्या क्षणभराच्या सुखासाठी मनुष्य त्यात गुंतून जातो. म्हणून संत महात्मे तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी जागृत करून सांगतात, तू विषय त्या ठिकाणी विषयाचा पूर्णपणे त्याग करू शकत नसतील. काही वेळेला ते विषय तुला भोगावे लागतील, ते भोगावे सुद्धा, पण त्याला काहीतरी शास्त्राने सांगितलं त्याप्रमाणे ना, का त्यात गुंतून जायचं. महाराज म्हणतात नाही की ठिकाणी, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. या मायाजाळामध्ये गुंतून जाऊ नको. काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया. अरे मना गुंतू नको रे. कुठं गुंतोय? आणि एवढा गुंतो की नंतर मग तो गुंता काढणं महाराज सोपा नाही ना. गुंता काढणं सोपा नाही. संत महात्मेच तो गुंता काढू शकतात ना. संतांनी सांगितलेल्या मार्गावर गेलं तरच गुंता राहणार नाही. नाहीतर न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे. म्हणून गुंतू नको. कशात गुंतू नको? महाराज म्हणतात, नका गुंतू विषय कामा. कर जोडून मिळवतो तुम्हा, नका गुंतू विषय कामा. विषय कामामध्ये गुंतू नको, संसार श्रमामध्ये गुंतू नको. मग महाराज करू तरी काय? महाराज म्हणतात, मी सांगितलं ना रे काय करायचं, सांगितलं ना. काय सांगितलं? वासुदेव म्हणा म्हणून सांगितलं ना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. संसार श्रम करू नको. विषय वासनेकडे गुंतून जाऊ नको. कारण विषयाचा विसर पडल्याशिवाय खऱ्या अर्थानं वासुदेव मिळणारच नाही. संत महात्म्यांना विषयाचा विसर पडला. बरेच प्रमाण आहे, तुम्हाला माहिती आहे. विषयी विसर पडिला निशेष. जेव्हा विषयाचा विषय पडतो तेव्हाच मनामध्ये ब्रह्मरस ठसावतो. महाराज तुकोबाऱ्यांचा भंग आहे ना, अंगी ब्रह्मरस ठसावला. विषयी विसर पडिला निशेष. आणि कसा पडावा लागतो? निशेष. स्वतंत्र चिंतन आहे अभंगाचं नंतर कधी करू. किंवा विषय तुल्यांचा धन नारायण, नवडे जन धन माता पिता. विषय नारायण व्हावा लागतो. आणि ज्यांचा विषय नारायण झाला त्यांना मग विषयामध्ये गुंतण्याचं कामच राहत नाही. महाराज म्हणतात, तुम्ही विषयात गुंतू नका, तुमचा विषय नारायण करा. लक्षात आलं का? मुद्दा लक्षात आला का? नका गुंतू विषय कामा. विषय कामामध्ये गुंतू नका. या विषयाचा त्या ठिकाणी नारायण झाला पाहिजे. तुमचा विषयच नारायण झाला पाहिजे. आणि विषय जर नारायण होऊ द्यायचा असेल तर काय करावं लागेल? तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्हा, नका करू संसार श्रम, नका गुंतू विषय कामा. आणि मग तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. महाराज म्हणतात, वासुदेव वासुदेव म्हणा. या संसारामध्ये एकदा का गुंतला
की संसारातून बाहेर येणं कठीण आहे महाराज. महाराज शब्द जरा अभंगातले शब्द मी मागेही बोललो, समजून घ्यावे लागतात. स्पष्टपणे गुंतू हा शब्द आलाय, संसारामध्ये राहू नको असं म्हटलं नाही. आपल्याला सर्वांना प्रमाण माहिती आहे, अलिप्त कमळ झाले जसे कमळ पाण्यात राहतो, पाण्यात राहू नको असं नाही कमळाने, पण पाणी लागू देऊ नको. तसं संसारामध्ये राहू नको असं नाही. सोनी संसारी माऊलींचं आहे ना प्रमाण, संसारामध्येच राहा, पण संसारामध्ये राहून सुद्धा नको गुंतू विषय कामा. विषय कामामध्ये गुंतू नको महाराज. विषय कामामध्ये गुंतू नको इथपर्यंत ठीक आहे भाऊ. संसार श्रम करू नको, विषय कामात गुंतू नको. तुम्ही हातही जोडता, मला विनंती करता असं करा. पण अजून काही सुलभ सांगता येईल का हो, काय करावं महाराज? एक सांगू का? एक सांगू, साधकाने म्हटलं सांगा ना महाराज. म्हणजे आतापर्यंत तुम्ही सांगितलं की कर जोडून विनवतो तुम्हा, नका करू संसार समा, नका गुंतू विषय कामा. आणखी काय तर महाराज महत्वाचं सांगू का? सांगतो. तुम्ही आठवा मधुसूदना गा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना गा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्हा, नका करू विषय श्रमा, नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदना गा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अर्थात महाराज म्हणतात तुम्ही आठवा मधुसूदना गा, मधुसूदनाला आठवा. काय म्हणतात महाराज? मधुसूदनाला आठवा. आता आठवा हे सांगावं लागतं महाराज. कुणाला आठवावं, कुणाला विसरावं, आहे की नाही? कशाची आठवण ठेवावी, कशाचा विसर पडला पाहिजे महाराज? विसर कशाचा पडला पाहिजे मी तुम्हाला आताच प्रमाण थोड्या वेळापूर्वी सांगितलं. विषयी विसर पडिला निशेष, म्हणजे विषयाचा विसर पडावा. आणि आठव कशाचा व्हावा, तर तुम्ही आठवा मधुसूदना गा. विषय विसर, आठव मधुसूदन, जोड्या लावा नाही का? तुम्ही आठवा मधुसूदना गा. आणि मग मधुसूदन म्हणजे काय? मधुसूदन हे भगवान श्रीकृष्णाचं एक नाव आहे, भगवान विष्णूचं ते नाव आहे. मधु नावाच्या दैत्याचा संहार करणारा म्हणजे मधुसूदन. मधुसूदन म्हणजे काय? मधु नावाच्या दैत्याचा ज्याने संहार केला असा भगवान म्हणजे मधुसूदन. त्या भगवंताचा आठव कर, म्हणजे तुम्ही आठवा मधुसूदना का. आणि आणखी एक सांगू का? माणसाला संसारा मधु वाटतो, मधुर वाटतो, गोड वाटतो. मी सांगून गेलो ना प्रमाण. गोड कडू विषय तो गोड उजवाशी झाला नाही का? गोड वाटतो विषय माणसाला. संसारा गोड वाटतो, मधुर वाटतो, मधु वाटतो. आणि हा मधु वाटणारा हा संसार, मधुर वाटणारा हा संसार का मधुर वाटतो? कारण त्यात तू मन देत असतो, मन लावत असतो. मनुष्य संसारामध्ये मन लावतो, तसं मन परमार्थामध्ये लागत नाही, लावत नाही. त्याचं कारण असं आहे महाराज, मधुसूदनाचा आठवण करत नाही. मन म्हणजे एक प्रकारे मधु समजावं. मन हे मधूच आहे. आणि मग हे मधु असलेलं मन, गोड असलेलं मन संसारामध्ये जे चित्त ठेवते, मन ठेवते. आणि मग या मनाचा, जसं मधुचा संहार केला तसा मनाचं नियंत्रण करणारं कोण आहे महाराज? मनाचं नियंत्रण करणारं मधुसूदन असल्यामुळे महाराज म्हणतात तुम्ही आठवा मधुसूदना गा. तुम्ही आठवा मधुसूदना का हो? मनाचं नियंत्रण आम्ही आमचं करतो ना, आम्ही करू ना. शक्य आहे का महाराज? आपल्या मनावर आपला ताबा शक्य आहे? अहो नाही ना. इथं बसलो मन कुठेतरी फिरून येते महाराज. जाऊ नये तिथे मन जाते.
मनात येऊ नये ते विचार येतात मनामुळे ना. हे मन असं आहे महाराज, असते दिसते इथे शरीरात मन आहे, पण हे मन सर्वत्र फिरून येते आणि नको तिथे जाऊन येते, नको ती वासना बाळगते. आणि म्हणून या मनावर नियंत्रण आपलं राहत नाही. मग ह्या मनाचा मालक जो आहे ना, तो त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. मागे मला असं वाटते मी एकदा दृष्टांत सांगितला होता, उदाहरण दिलं होतं. पुन्हा थोडक्यात सांगतो एका वाक्यात, एक दोन वाक्यामध्ये. खूप मोठं कुत्रा आहे, मोठं कुत्रा. आता अलीकडचे हे कुत्रे नाहीत बरं का, जे घरात बसून आपले असतात ते. कुत्रा म्हटलं की तो दरवाजाच्या बाहेर राहायचा पूर्वी. आपण खेड्यात राहणारे माणसं, आपल्याला माहिती आहे. आणि प्रामाणिक कुत्रा आपल्या दरवाजासमोर बसला राहायचा, घरात सुद्धा यायचा नाही महाराज. असा कुत्रा, पण काठीवाडी कुत्रा म्हणजे खूप मोठा कुत्रा. बाजूला कोणी जर गेलं ना महाराज, तर चोर असो कोणी असो घरात येऊ देणार नाही. स्वामिनिष्ठ कुत्रे होते पूर्वी. आता माणसं सुद्धा स्वामिनिष्ठ नाही, तो भागले नाही का. असं जे कुत्रा शेतामध्ये मालक होते, मालकाचे उन्हाळ्याचे दिवस राखणदारी, आणि तिथे सर्व पीक वगैरे आलेलं आहे. दिवाळीनंतरचे दिवस आहे, पीक वगैरे आलेलं आहे, पीक वाढणं सुरू आहे, राखण सुरू आहे, आणि तिथं कुत्रा आहे बाजूला, रासा वगैरे पडलेले आहेत. मोठं कुत्र. तिथून एक माझ्यासारखा निघाला आणि उगीच एक खोडी केल्यासारखं त्या कुत्राकडे बघून लुलू काहीतरी केलं असावं. काय महाराज, ते काठीवाडी कुत्र हो. जे धावलं याच्या पाठीमाग, मानीचा त्यांनी बघा लचका तोडायला गच्चीत धरली महाराज, मारत धरली कुत्र्यानी दोन्ही हाताने. आणि आता चावतो की काय, तोडतो ते काय लचका मानेचा, अशा प्रकारचा हा ओरडायला लागला. अरे धावा धावा. कोण धावते महाराज? अरे बाबा सोड रे सोड रे सोड रे. ह्या कुत्रा सोडेल का हो? सोडतच नाही. मग जेव्हा याने आवाज दिला, ओ कुत्र्याचे मालक, ओ पाटील दादा, याने पकडलं हो मला तुमच्या कुत्र्याने, त्याला सोडायला सांगा. पाटील दादाने आतून आवाज दिला, ए भोजा. भोजा म्हटल्याबरोबर भोजाने सोडलं महाराजांनी, शेपूट हलवत मालकाकडे गेलं. कोण? कुत्रा. कोणाच्या सांगण्यावरून सोडलं? मालकाच्या. तसं हे मन इकडे तिकडे धावते, याची गच्ची धरते, याचे लचके तोडते, त्याचे लचके तोडते. हे तुम्हा मला नियंत्रित येणार नाही. मग याचा मालक कोणी असेल त्याला आवाज द्या ना. याच्या मालकाला एकदा आवाज दिला की रे देवा, या मनाला सांग रे की माझे मन ते वसो आणि का नसो रे, काही माझं मन तुझ्याकडे लाव ना देवा. या सांग रे या मनाला. कोणाला सांगावं लागेल? मनाच्या मालकाला सांगावं लागेल. आणि मग मनाचा मालक कोण आहे? तर तो मधुसूदन आहे. म्हणून नाथराय म्हणतात, तुम्ही आठवा मधुसूदना गा, तुम्ही आठवा मधुसूदना गा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अशा प्रकारे मधुसूदनाला आठवा, भगवान श्रीकृष्णाला आठवा, देवाला आठवा, त्याचं भजन करा, त्याचं नामचिंतन करा. आणि ते करण्यासाठी नाथराय दोन्ही हाताने विनंती करतात, कर जोडून विनवितो तुम्हा, कर जोडून विनवितो तुम्हा, नका करू संसार श्रमा, नका करू नका गुंतू विषयक काम, नका गुंतू विषय काम, तुम्ही आठवा मधुसूदना गा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अर्थात विषय कामामध्ये गुंतू नका, संसार श्रमामध्ये गुंतू नका, मधुसूदनाला आठवा, अशी मी दोन्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतो, असं नाथराय या अभंगातून म्हणतात. पुन्हा आणखी या अभंगाचं एकच चरण आपलं झालंय. 4 चरणाचा अभंग आहे. मागच्या भागामध्ये फक्त कर जोडून विनवतोवर आपण बोललो आणि आज या एका कडव्यावरती बोललो. आणखी या अभंगावर चिंतन करावं लागेल, कारण अभंग मोठा आहे. वासुदेव प्रकरणातला अभंग आहे. आपण आज तुर्तास
वासुदेव, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा या अभंगावरचं चिंतन आज इथे थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये ह्याच अभंगावर चिंतन करण्यासाठी. तोपर्यंत नाथराय म्हणतात तसं तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आम्ही सर्वांनी देवाच्या चिंतनाचा धावा केला पाहिजे, कारण संतांनी सांगितलं ते ऐकलं गेलं पाहिजे आणि तेच ऐकलं गेलं पाहिजे जे भगवत प्राप्तीच्या कामाचं आहे. आणि ते सांगणारे फक्त संत असतात आणि म्हणूनच संतांची वचनं ऐकणं महत्वाचं आहे महाराज. त्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपले संतांचे अमृत वचने हे जे यूट्यूब चॅनल आहे हे आपण सबस्क्राईब केलेलं असेलच, नसेल केलं तर करा. आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, जवळच्या लोकांना सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आणि संत वाङ्मयावरचं चिंतन, संतांची अमृत वचने, संतांच्या अभंगावरचं चिंतन, संतांच्या भारुडावरचं चिंतन ऐकण्याचा प्रयत्न करा. आतापर्यंत आपण 33 भागावर चिंतन केलं. ज्यांनी जुने काही भाग ऐकले नसतील त्यांनी प्लेलिस्टमध्ये जा. सिरीजनं आपल्याला प्लेलिस्टमध्ये आपण सर्व भाग टाकलेले आहेत. सर्वांनी न चुकता वेळ मिळेल तेव्हा, एकाच दिवशी असं नाही पण वेळ मिळेल तेव्हा जरूर हे भाग बघण्याचा, पाहण्याचा, ऐकण्याचा प्रयत्न करा अशी विनंती करतो आणि थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. नाथरायांच्या कृपेने याच अभंगावर पुढच्या भागामध्ये चिंतन करू. पण त्यासाठी आपल्याला आवश्यकता आहे नाथरायांच्या बळाची, नाथरायांच्या आशीर्वादाची. त्यासाठी भजन करावं लागेल नाथरायांचं, नाही का? मग करूया. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. पुंडलिक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.